रामदास दानवे आहेत विरोधी पक्षनेते. सर, कशा पद्धतीने बघताय, काय अपेक्षा आहे आजच्या निकालातून? नाही, न्याय खरं तर न्याय देण्यासाठी नाही. सुप्रीम कोर्टाने सगळ्याच बाबी सुस्पष्टपणे केलेल्या आहे. फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, कारण अध्यक्षाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी डिस्टर्ब करू नये म्हणून अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवलेले. ऑलरेडी एवढं डिले यांनी केलेलं आहे. हा विषय तर महिनाभरात संपण्याचा विषय होता. एवढं डिले यांनी केलं तर यांची नियत याच्यातून मला असं वाटतं दिसते की यांची नियत काय आहे. आणि नियत काय असताना, एखादा खटला चालू असताना ज्याच्या समोर खटला चालू आहे आणि ज्याच्याविषयी खटला चालू आहे, आता स्वतः विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे, भले ट्रिब्युनल जरी असलं तरी. आणि हेच न्यायाधीश ज्यांच्यावर अपात्रतेची केस चालू आहे, ज्याला आरोपी मानता येतील की 1 ते 16 अशा पद्धतीनं जे आहेत, त्यातलं 1 नंबरचं ज्यांचं नाव आहे त्यांच्याच गाठीभेटी घेतात. जर अशा गोष्टी असतील तर मला वाटतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आपण करायची का, हा माझ्या मनातला प्रश्न नाही. पण आपण जो बघतोय, कारण की सांगितलं जातं की निवडणूक आयोगाने जर निर्णय दिला त्यानुसार निर्णय लागेल, आणि शिंदे गटाचे आमदार सातत्यानं दावा करतात की सत्याचा विजय होईल, आमच्या बाजूने निर्णय येईल, अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची. निवडणूक आयोगाचा काही याच्यात विषय नाही आहे. निवडणूक आयोगाचा विषय नंतर झालेला आहे. ही ज्यावेळेस जून महिन्याच्या 20 ते 30 तारखेपर्यंत ज्या घडामोडी झाल्या, बहुमत सिद्ध झालं, त्यावेळेसच्या प्रोसेसचा हा विषय आहे. नंतर काय झालं त्याचा हा मुद्दा मुळीच नाहीये. आणि निवडणूक आयोगाचा मुद्दा असेल तर निवडणूक आयोग पक्षपाती आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालय आणि आपलं विधिमंडळ हे सगळं स्वतंत्र कार्यकक्षेतलं आहे. जर मग तुम्हाला निवडणूक आयोगाच्यात मग सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं तेवढाच खुलासा करा, रिकाम भानगड कशाला करता. त्यामुळं आपल्या सोयीच्या गोष्टी बघणं आणि आपल्या सोयीच्या नसलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, जर अशा पद्धतीनं न्याय देण्याची पद्धत असेल तर मला असं वाटतं काय निकाल लागेल याच्याविषयी आमच्या मनात तरी साशंकता आहे. पण आजचा निकाल राजकीय क्षेत्राला कलाटणी देणारा असेल, काही लोकांच्या जीवनाला कलाटणी देणारा असेल. राजकीय क्षेत्रात जे व्हायचं ते होत असतं. राजकारणात रोज वेगवेगळ्या पद्धतीनं कलाटणी मिळत असतात. त्याला काय एखाद्या घटनेहून काही गोष्टी होईल अशातला काही भाग असायचं काही कारण नाही. राजकारण सातत्यानं चालणारी प्रोसेस आहे, त्यामुळे त्याला फार कलाटणी मिळेल असं मला वाटत नाही, बाजूनी लागला तरी आणि विरोधात लागला तरी. पण जी भूमिका आहे राहुल नार्वेकर यांनी घेतली, ते भेटले, ते म्हणतात की जो निर्णय आहे तो नियमानुसार कायद्याने सगळ्या बाबत बघून आम्ही निर्णय आहोत. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे. एक तर विधानसभा अध्यक्षांना असं मीडियाशी बोलता येतं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आता ते म्हणतील मी नाही गेलो बोलायला, माझ्याकडेच तुम्ही विचारायला आले. कोणतेच न्यायालय, न्यायाधीश कधी निकाल लागण्याच्या आधी, निकाल हा कायद्याच्या आधारच द्यावा लागतो. हे तर सगळ्यात छोट्याच्या लहान बालकालाही माहिती असतं ना. निकाल काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन थोडी द्यावा लागतो, हे तर सगळ्यांनाच कळतं. पण तुमच्या भूमिका, तुमच्या भेटीगाठी, तुमचं वागणं, तुमच्या हिअरिंगला डिले करणं, या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटतात. ठीक आहे, भगवान के घर में देर है, अंधेर तो नहीं है ना. न्याय तर मिळेल. निश्चित म्हणजे न्यायाची अपेक्षा आहे. भगवान की घेर में देर है लेकिन अंधेर नाही, याच्या पद्धतीचं म्हणतायत. त्यामुळे अपेक्षा आहे की जो निकाल आहे